का एकत्र पाहत राहा नगरसेविका चषक 2026 पहिलं पर्व आणि कॉमेंट बॉक्स मध्ये या ऐकूया पहिल्या सत्रासाठी सन्माननीय राहुलजी चव्हाण सर. धन्यवाद. झाली खेळाच्या पहिल्या सत्रात या ठिकाणी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. मोहाची वाडी नेरळ टीमच्या वतीनं रोशन आणि साजिद. याच दरम्यान सन्माननीय रुपेशजी राणे आणि अल्पेश राणे यांचे मनपूर्वक स्वागत. जुने जाणते खेळाडू आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाज सज्ज. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे आणि लगेचच आपण कॉम बॉक्स मध्ये थोडंसं परिवर्तन करू. नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मात्र सुरुवात होईल अजून एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. नंदू शेठ भुऱ्या शेठ कराळे यांचं आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीनं तंटामुक्ती अध्यक्ष दहिवली हनुमान चंद्रकांत गवळी यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. समीर राऊत आपल्यासाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज झाले. क्लोज किपिंगसाठी हे 500 रुपयाचं कॅश प्राइज झाले. सचिन टेंबे यांच्या माध्यमातून त्यामुळे आपण येऊन घेऊन जा. पुलटॉस होता, टर्न केला ऑन साईडला, स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचेल का? आणि हो पोहोचलाय. 2 धाबा 1 पॉईंट जातील आणि या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोअर बरोबरती तुम्हाला पाहायला मिळेल 4 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. टीमची टोटल आता धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल 4 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. सचिन दादा टेंबे यांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. खरं तर 500 रुपये शैलेशसाठी, त्याने 4 बॉलमध्ये 6 धाबा डिफेन्स केल्या आणि आता 500 रुपयाचं कॅश प्राइज आपण पाहतोय. समीर राऊतसाठी देखील देण्यात येईल आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. त्यांच्या साथीनं हनुमानजी गवळी यांचे जवळचे मित्र पराटकर साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हनुमानजी गवळी यांचे जवळचे मित्र पराटकर यांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत. अजून एक फटका चांगला स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप अलॉंग द कार्पेट. बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या दिशेला आणि हो बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील जातोय, येतोय चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या साथीनं धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल आता वेगाने पुढे सरकत असताना हा ट्रॅकर बॉल खेचला ऑन साईडला. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून बॉल होतोय एका टप्प्यावरती फरार. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय अजून एक देखणा स्ट्रोक. गुग्गूच्या बॅटमधून चौकार.
या वेळेला देखील मागचा पाय वाकवला आणि ऑन साईडला मोठा फटका दाखवण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर ओव्हर नंबर 1चा खेळ संपला. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. फलकावरती आता जोडली जाते सलामी जोडी दाखल झाली साजिदच्या साथीनं रोशन आणि पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल 16 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. मैदानावरती तुम्ही पाहताय सगळं खेळतोय प्रियांशी 11 काकडवाल हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आज खरं तर काकडवालची एमन जोडी भिकाजी पावशे आणि हरीजी भोईर यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आलाय, त्यामुळे त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला पाणी घेऊन जा, पाण्याची गरज आहे. संगीत वाजवण्यात आलं डीजे गणेशच्या माध्यमातून. खरं तर डेडिकेट केलं आता महेशजी धुळे आणि राहुल चव्हाण यांच्यासाठी गणेशच्या माध्यमातून, त्यामुळे गणेश पाटील यांचे आभार आम्ही व्यक्त करू. या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून हे संगीत वाजवले जातात, त्यांचंही मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. क्रिकेट विथ म्युझिक नेहमीच तुम्हाला तालमेल आता चांगलं पाहायला मिळेल. नवीन बॅटर तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल होत आहेत आता साजिद. या मॅचमध्ये तुम्हाला पार मिळतील. धावफलक टीमची टोटल जोडली गेली आहे स्कोरबोर्डवरती 16 धावा. ओव्हर नंबर 1चा खेळ आता संपलाय. बॉलिंग ट्रॅकवरती मागील मॅचचा मन ऑफ द मॅच अक्षय पावशे दाखल होतो या मॅचमध्ये. भरतजी पावशे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करू. त्याच्या साथीनं शरद दुधकर आणि जगदीशजी दुधकर आपलंही मनपूर्वक स्वागत. ऑन साईडला खेळलाय पहिला बॉल आणि ऑतील या शंकात नाहीये. साजिदला तुम्ही पाहताय वेगानं 2 धावा तो एक पडतोय, त्यामुळे टीमची टोटल आता 18 या आकड्यावरती पार मिळेल आणि चेक करायचं नक्की तिथे घडलंय काय. चला आपण जागेवरती थांबा. 2 धाबा ते प्रचंड वेगाने आता एकवटात जातील आणि नक्की तिथे घडलंय काय हे देखील आपण पाहू. रेषेवरती हा चौकार आहे की इथे बॉल अडवलाय ते आपण चेक करतोय. तिसरे पंच आमचे विकी शेलार मॅम फ्रॉम खंबलपाडा. रेली स्प्रे असेल तर द्या. चला समीर राऊत आपण यायचं. पुढचा बॉल जागेवर खेचला ऑन साईडला लॉंग ऑनला बाउंड्री लाईनच्या पलीकडे साजिदच्या बॅटमधून येतो षटकार. ते आपण पाहिलं त्या 2च धावा होत्या. चौकार सेफ होता तिथे, चौकार नव्हता, त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता या षटकाराच्या साथीनं 24 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. अक्षय पावशे तयार होतोय पुन्हा एकदा बॉल ट्रॅकवरती. बिग हिट अजून एक चांगला फटका डीप स्कोअर लेगला खेळला क्षेत्ररक्षक त्याच्या हाताला घासून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक चांगला फटका. त्या फटक्याचा चटका लागेल टीम काकडवाल संघाला. षटकार रुपयाचं कास प्राईज आहे. काकडबॉलची एबन जोडी विकास पावशे आणि हरिजी भोईर यांच्या माध्यमातून सलग 3 बॉल 3 विकेट आले तर 5,000 रुपयाची धनराशी देऊन सन्मानित करण्यात येईल.
चला लवकरात लवकर आपण मॅचला सुरुवात करतोय. थोडीशी दुखापत झाली होती परंतु इथून आता पुन्हा आपण मॅचला सुरुवात करू. बोलो तयार अक्षय. पुलटॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पॉइंटचा खेळाडू पुढे सरकतोय आणि अखेर बॉल जाईल दन 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 करत बाउंड्री लाईनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक पाठमोरा बॉल थांबलाय. त्यामुळे आता तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि आता भागमभाग 4 धाबा इथे भरता वेगाने एकवटल्या जातील आणि या 4 धाब्याच्या साथीला धावफलक देखील पुढे सरकतोय. ये सब क्या देखना पड़ रहा है. आभार डीजे गणेश. 4 धाबा इथे मिळतील आणि त्या 4 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. 36 धाबा 34 धाबा माफी असावी. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. टू गो. हा ट्रॅकर बॉल खेचला ऑन साईडला मिड विकेटला. वाऱ्याशी वार्तालाप करत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल होतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे दंग. मिळतोय षटकार. शब्दावरती तुम्हाला संगीत आहे. डीजे गणेश कौतुक आहे तुमचं देखील. या स्पर्धेच्या माध्यमातून षटकार वसूल केलाय. धावफलक वेगाने पुढे सरकतो. टीमची टोटल आता या वेळेला देखील बॅक पुढे जात असताना पंच करण्याचा प्रयत्न. बॅट निसटली परंतु सिंगल धाव तिथे एक पटी जातीये आणि या सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकत असताना स्कोरबोर्ड वरती धाबा 41 41 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. चला पाणी घेऊन जा. थोडंसं स्पीडअप करा कारण अजूनही आपल्याला 2 मॅच कव्हर करायचे आहेत. बारा बॉलचा खेळ संपन्न झालाय. त्यामुळे 12 बॉलमध्ये आता धावा तुम्हाला पार मिळतात. 41 41 धावफलकावरती जोडल्या जातील. तर अजून या मॅचमध्ये आपण पाहतोय 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये किती धावा येतील येते की चित्र आपण पाहणार आहोत. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 3 मध्ये बल्ली भोईर दाखल होतोय बॉलिंग ट्रॅकवरती. डावखुऱ्याचाच एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल. एक बुलेट बाईक त्याच्या नावावरती आहे. पालेगावच्या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ त्याने दाखवलाय. तोच खेळाडू आता बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय. तर दुसऱ्या बाजूला साजिद. बिग हिट पहिला बॉल खेचला ऑन साईडला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक उपस्थित आणि गेअर बॉल आतमध्ये ढकललाय. झेल घेण्याचा प्रयत्न पुढे फसला. डीप मध्ये आय थिंक महेश मडवी होते आणि बॉल आतमध्ये ढकललाय. त्यामुळे तुम्ही पाहता सिंगल भीती आहे. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल 42 42 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगली सुरुवात या मॅचमध्ये केली आहे. बॅटिंग करत असताना टीम श्री 11 मोहाची वाडी या संघाच्या माध्यमातून नरेंद्र गोमारे पुरस्कृत तुम्हाला संघ पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला काकडबालची A1 जोडी हरीश भोईर आणि विकास शेठ पावशे यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आला आहे.
त्यामुळे इथून दोन्ही संघाचा विचार केला तर चांगला क्रिकेट आतापर्यंत या मैदानावरती खेळला. मागचा सामना तुम्ही पाहिला असेल, 2 बॉलची पेनल्टी होती टीम कडाव संघाला आणि त्यानंतर आपण पाहतोय त्याच 2 बॉलचे पेनल्टीचे धाबा महागात पडलेत. कारण 4 बॉलमध्ये 6 धाबाची गरज असताना शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगला आणि 1 बॉल 4ची गरज असताना टीम कासगाव संघ तिथे जिंकला. इथे मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न आणि अखेर प्रयत्न फसलाय की काय. इथून मैदान सोडावं लागतंय. फर्दर रोशन बॅक टू द पवेलियन. तोच खेळाडू मैदानावरती आता दाखल झाला. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय टार्गेट मोठं सेट करण्याचा प्रयत्न होतोय टीम मोहाचीवाडी संघाच्या माध्यमातून. पुढचा बॉल खोदून काढलाय 20 शेपमध्ये. बॉल चालला डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचेल, बॉलला उचलतोय. एक धाव तर एकपटी दुसरीचा प्रयत्न होता आणि अखेर सिंगलवरती समाधान मानावं लागते. त्यामुळे टीमची टोटल देखील आता सिंगलच्या साथीनं पुढे सरकेल. स्कोरबोर्डवरती धावा तुम्हाला पार मिळतील 43. 43 धाबा दाफलकावरती जोडल्या जातील. खूप चांगली क्षेत्ररक्षणाची बिबी रचना तुम्हाला पार भीतीये. या मॅचमध्ये खरं तर दोन्ही संघ आता शर्यतीचे प्रयत्न करतात, यातील मात्र शंका नाहीये. ओव्हर नंबर 3 बल्ली भोईर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि अखेर यॉर्करचा चेंडू तुम्हाला पार मिळेल. क्रिकेटमध्ये खरं तर आपण पाहतोय दोनच व्यक्तींचा सन्मान होत असतो. मग त्यामध्ये आपण पाहिलं तर खरं तर क्रिकेटचे देव ज्याला मानलं जातं सचिन रमेश तेंडुलकर यांचा सन्मान होतो आणि त्यानंतर आपण पाहतोय यॉर्करचा सन्मान केला जातो आणि ते चित्र आपण पाहिलं. बरोबर तयार बाली यावेळेस देखील स्वीक केलाय. ऑन साईडला गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक सिंगल मिळते आणि सिंगलवरती थांबावं लागेल. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल आता जाऊन पोहोचले स्कोरबोर्डवरती धाबा 44. 2 ओव्हरच्या अंती आपण जर पाहिलं तर 41 धावा होत्या, परंतु आता पूर्णपणे धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3 मध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर जवळजवळ 5 बॉलचा खेळ संपन्न झाला आहे. एक विकेट बाली आणि फक्त 3 धावा खर्च करत असताना बाली. अजून एक चांगला फटका, खेळाडू डीप मध्ये पोहोचतील. अखेर सिंगल मिळते आणि सिंगलच्या साथीनं धाव फलक देखील आता पुढे सरकत असताना टीमची टोटल या सिंगलच्या मदतीनं जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवरती 45. 45 धाबा दाफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 3चा खेळ संपन्न झालाय, त्यामुळे अजून या मॅचमध्ये 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला नेक्स्ट 5 कार्तिकी 11 श्री गणेश कासगाव, तर त्यांच्या विरोधात जर्मन ढवलेपाडा. दोन्ही टीमची आपल्याला विनंती आहे लवकरात लवकर या. दोन्ही टीमची कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी लवकरात लवकर यायचं आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळेल. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 45 धाबा दाफलकावरती जोडल्या जातील आणि आता ओव्हर नंबर 4चा खेळ बॉलिंग ट्रॅकवरती तुषार साळवी दाखल होते या बॅचमध्ये. समोर बॅटर तुम्ही पाहताय अमोल चव्हाण. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर सिंगल मिळतीये. सिंगलच्या साथीनं 46.
46 धाबा धाफलकावरती जोडल्या जातील. नवीन बॅटर तुम्ही पाहता बद्रावरती अमोल चव्हाण नेहमीच सलामीला येत असतो, परंतु या मॅचमध्ये तो वनडाऊनला आलाय आणि अखेर वनडाऊनची भूमिका भरपूर महत्त्वाची असते, कारण संकटमोचक कामगिरी त्याला करावी लागते, परंतु या मॅचमध्ये अद्याप थोडासा शांत आहे. याच मैदानावरती आपण पाहिलं असेल बदलापूर गाव चषक, त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं खरं तर अमोल चव्हाणनं एक बाईक जिंकली आहे. फुल टॉस बॉल खेचला ऑन साईडला टर्न केलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित डीपमधून एक सिंगल बेती आणि सिंगलवरती थांबावं लागतंय आणि अखेर आता 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न फसला आणि इथून अमोल चव्हाणला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. मागील वर्षी गणेश देखील शोधत होता, परंतु यावर्षी त्याला सापडली. अजून एक चांगला फटका स्ट्राईक घेतली आहे साजिदनं आणि अखेर बॉलला पाठवून दिलाय, बिर्र काऊन दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्क्वेअर लेग सीमारेषा पार. शॉट जी टोटल तुम्हाला पार मिळेल. फलकावरती पुढे सरकत असताना 51 एक 53 धाबा फलकावरती जोडल्या जात आहेत. का बॅटिंग करतोय साजिदच्या बॅटमधून षटकार आलाय, त्यामुळे थोडासा दबाव आहे गोलंदाज तुषार साळवीवरती. या बातमध्ये तुषार लय हुशार असं म्हटलं जातंय, परंतु आता एक षटकार आल्यानंतर तो देखील थोडासा दबावाखाली आणि अखेर गोलंदाजी करत असताना पुढचा बॉल फुल टॉल वसूल केलाय. बॉल जाईल मिड विकेटला, सीमा रेषा पार. दणदणीत सलगचा दुसरा षटकार. ला 41 धावांवरती बॅटिंग करतोय. खेळ आवडला असेल तर टाळा बाला हरकत नाहीये. का बॅटिंग केली साजिद या मॅचमध्ये. अमोल चव्हाणला खरं तर त्यानं आउट केलं आणि त्यानंतर आता आपण पाहतोय टॉप गिअरवरती बॅटिंग. या वेळेला देखील ऑफ स्टिकचं थोडंसं बाहेर होतं, त्यामुळे आपण पाहतो इथून अंपायर इशारा करतात व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली जाते. धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आता पुढे सरकत असताना बॉल तयार. यॉर्करचा वापर करण्यात आला. हलक्या हाताने बॉलला ढक्कल. एक सिंगल भेटते. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न चालू आहे. हो 2 धाबा इथून भेटतील भरपूर वेगानं, त्यामुळे टीमची टोटल आता या 2 धाब्याच्या साथीला पुढे सरकतीये. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचले स्कोर बरोबरती धाबा. चला थोडंसं करेक्शन करू, त्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत धावफलक पोहोचू. बॉलर तयार. तुषार च्या विरोधात साजिद. अजून एक चांगला फटका. या वेळेला देखील खेचला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि अखेर हाताचा पिसारा फुलवत असताना तिथे चांगला झेल टिपलाय रोशन भोईरनं, त्यामुळे मैदान सोडावं लागेल आता अखेर साजिदला. फलंदाज बाद आणि धावफलक जाऊन पोहोचते. टीमची टोटल 62 63 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये.
करू. एक लेजंड खेळाडू म्हणून उमेश दादा मेहर यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. नाणेफेकीचा कौल. एका बाजूला बंटी दादा आणि दुसऱ्या बाजूला हेमांगीताई अशा नाण्याच्या दोन बाजू आहेत. जरा ऋतिक हसत आलाय. चला बंटी दादा कॉल केलाय आणि आय थिंक हेमंगीताई येणार आणि आली आहे कारण ती निवडून देखील आली आहे. त्यामुळे टॉस जिंकला टीम कासगाव संघानं. निर्णय कळवायचा आहे. टॉस इथे जिंकलाय पुन्हा एकदा टीम श्री गणेश कार्तिक इलेव्हन कासगाव संघानं. निर्णय त्यांचा पेंडिंग आहे. पटकन निर्णय कळवा, लगेच आपण मॅचला सुरुवात करू. 99% तर बॅटिंगच करतील, परंतु 1% आपल्याला ते कळवत आहेत. त्यामुळे आता मॅचला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती येतील महेशजी धुळे सर. 63 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. या धावा हेतू चेस होतील की रोखल्या जातील या ऐकून ऐकूया आगी की कहाणी महेशजी धुळे सर की जबानी. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचा मनपूर्वक स्वागत आपण करू. नगरसेविका चषक 2026 स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि सेकंड राऊंडमधून पहिला सामना एका बाजूला प्रियांश इलेव्हन आई गावदेवी काकडवाळ आणि त्यांना फाईट करते श्री इलेव्हन मोहाची वाडी नेरळ. या दोन टीममध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. का बॅटिंग केली जबरदस्त धुमाकूळ. धावसंख्या आपण पाहिली तर 4 षटकामध्ये 63 धावा बनवण्यात आल्या आणि 64 धावांचं एक तगडं आव्हान आता सध्या काकडवाळ या संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच आपण पाठवायची आहे. काकडवाळ चला. कासगाव आणि ढवळेपाडा संघाच्या कॅप्टन्सला एक नम्रतेची विनंती आहे की आपला टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. निर्णय आमच्यापर्यंत येणं बाकी आहे, परंतु तत्पूर्वी आपण आयोजकांशी लगेचच या ठिकाणी स्टेजच्या डाव्या बाजूला आपण संपर्क करायचा. सलामीची जोडी नेहमीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल किशोर मडवी आणि त्याला त्याच्या साथीनं ज्या ठिकाणी आपण पाहतो महेश मडवी. काकडवाळ संघाच्या वतीनं ओपनिंग पेअरमध्ये तर ऑफिशियल या ठिकाणी देखील सज्ज झालेले आहेत, परंतु आता पैठणामध्ये मॅचला लगेचच सुरुवात होणार आहे कारण बरोबर 5 वाजून 24 मिनिटं या ठिकाणी झालेली आहेत. पहिला चेंडू जसा पडेल तसं मात्र या ठिकाणी काउंटडाऊन स्टार्ट होईल. आज थोडासा डिले झाला. खरं तर आपण पाहतो सुरुवातीला सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा थोडासा उशिरा पडला आणि त्यानंतर मध्यंतरामध्ये शिवशक्ती कडाव संघाला येण्यासाठी जो वेळ लागला त्या कारणास्तव आपण आज थोडेसे डिले आहोत. 24 बॉल आणि 64 धावांचं एक भलं मोठं आव्हान आता मात्र पेलवावं लागणार आहे टीम काकडवाळ संघाला या मॅचमध्ये. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मुस्तकीम बॉलिंग ट्रॅकवरती या. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊ. आयोजकांच्या वतीनं उपस्थित आमच्या सर्व मान्यवर मंडळी, सन्मान्य अरुणदादा मेहर, अशोकदादा मेहर, सन्मान्य रवींद्र मेहर, उमेशजी मेहर, सगळ्याच या मॅचचा आनंद घेतात. सर्वांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर ऑन साईडला आपण पाहतो ज्या दिशेने वारा त्या दिशेने मारा. बॉल चाललाय सीमा पार. पहिला आलेला खणखणीत षटकार. किशोर मडवीने भव्य स्वागत केलं गोलंदाज मुस्तकीमचा.
पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. या दरम्यान हरीश भुईर आणि विकास पावशे यांच्या वतीनं सलग लागोपाठचे 3 षटकार आले. तर कोणत्या बॅटरला 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. बॅक टू बॅक सलग हा दुसरा धमाका आपण पाहतोय. धमाकेदार सेकंड इन अ रो, दुसरा ब्लास्ट. संघ नेरळ शहराला बिलॉंग करणारा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर कल्याण शहराला मलंगड विभागाला बिलॉंग करणारा संघ खेळत आहेत. परंतु या मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ का बॅटिंग करतायत. इलाका किसी का भी हो लेकिन धमाका हमारा ही होगा, हम ही करेंगे, याच दृष्टिकोनातून सध्या बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 63 धावा जशा टीम नेरळ मोहाची वाडी संघाने बनवल्या आणि त्या 64 धाबांचा पाठलाग करत असताना एक दमदार स्वप्नवत सुरुवात. आणखीन एक चांगला स्ट्रोक पॉइंटच्या डोक्यावरून आपण पाहतोय. इनफिल्डचा पुरेपूर वापर करणारा, फायदा उचलणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. आणि खरं तर आपण पाहतो त्या ठिकाणी रामजित यादव त्या ठिकाणी आपण पाहतो बॉलला कव्हर करतात. तोपर्यंत मिळतील 2 धावा. धाबस संख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल दुहेरी अंकामध्ये एकंदरीत 14 धावा. याच दरम्यान सन्माननीय लक्ष्मणजी गाडे यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपले मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. ग्रामस्थ मंडळ एरंजाड करांच्या वतीनं ही स्पर्धा आपण पाहतोय. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक, बॉल चाललाय सीमा पार, स्क्वेअर ऑफ द विकेट. ऑन साइडला क्षेत्ररक्षक पाहत बसतील, बनतील प्रेक्षक. आणखीन एक A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. नक्कीच आपण पाहतोय काकडवाल संघाला अजून एक या ठिकाणी पारितोषिक येत आहे. सलग लागोपाठचे सलग 3 षटकार आले. तर जगदीश दुधकर यांच्या वतीनं सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक, 3000 रुपयाचं पारितोषिक. ओ पॉइंट मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॉल सलग गरंगळत तोपर्यंत मिळते एक सिंगल सेकंडचा कॉल. पलटलेत किशोर मडवी आणि काय वेगवान रीतीने या ठिकाणी धाबा बनवल्या जात आहेत. संघाची धाबस संख्या धावफलकामध्ये आपण पाहतो अक्षरशः फ्लाय होत असताना. संध्याकाळचं सत्र आहे, थोडंसं थंडगार वारा या ठिकाणी आपण पाहतो. मंद मंद असा थंडगार वारा देखील आता खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर अतिशय गरम सामना या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. धाबस संख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 23-23 वरती. 64 धाबांचं आव्हान असल्यानंतर अगदी आपण पाहतो 15-16 पेक्षा जास्त सरासरी सध्या मैदानाच्या आतमध्ये गाठायची आहे. आणि त्याही पेक्षा जास्त धावा आता सध्या काकडवाल संघाच्या पाहायला मिळतात. P1 मध्ये आपण पाहतोय अटॅकिंग बोर्ड मध्ये आपण पाहतोय सध्या बॅटर किशोर मडवी, गोलंदाज मुस्तकीन. या ठिकाणी हिट बॉल, कदाचित एक वेगळं चित्र सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. क्या बात है, क्या बात है. आमचे डीजे मास्टर गणेश पाटील देखील थोडेसे रंगात आलेले दिसतात कारण संध्याकाळचं सत्र आहे. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. क्षेत्ररक्षक रोशन अडाव प्रयत्न भरपूर त्याने केलेत परंतु प्रयत्न न मिळेल अपयश. बॉल सीमा पार. आणखीन एक खणखणीत दर्जेदार षटकार.
होते आणि 63 धाबांचं आव्हान या मॅचमध्ये असताना आपण पाहतो पहिले षटक कंप्लीट झाले आणि पहिल्या षटकामध्ये अक्षरशः गोलंदाजांची पिसं उपटण्यात आलेली आहेत. 29 धाबा बनवल्या म्हणजे येणारे 18 बॉल आणि आता विजयासाठी गरज असणारे ती 34 धाबांची. 18 बॉल 34 हे इक्वेशन सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं प्रगती पथावरती आता गोलंदाज साजिद वरती जिम्मेदारी देण्यात आली आहे. ज्या साजिदने काय जबरदस्त बॅटिंग केले 43 धाबांची विस्फोटक खेळी सध्या आपल्या संघासाठी करणारा साजिद आता गोलंदाजीमध्ये त्याला कमाल करावी लागणार आहे. 18 बॉल 34ची गरज गोलंदाज सज्या लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला बॉल पंचांकडे स्ट्रॉंग अपील सहमत नाही आहेत. खरं तर आपण पाहतो या ठिकाणी धाव मिळणार नाही. स्ट्राईक एंडला महेश आलेत. महेश बडवी स्ट्राईक चेंज झाली आहे. डॉट बॉल आणि आता या षटकाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलने करण्यात आली आहे. कमालीची गोलंदाजी करावीच लागणार आहे. डॉट पर्सेंटेज जर वाढवले तर या मॅचमध्ये कुठेतरी थोडंसं डोई जड जाऊ शकतं टीम काकडवळ संघाला. परंतु सलामीची जोडी जर इतकी चांगली पार्टनरशिप बिल्टअप करते तर मात्र हे आव्हान देखील त्यांना शक्य झाल्यासारखं वाटेल. एक मिनिट आपण करेक्शन काही असेल तर चेक करू. पहिल्या बॉलवरती षटकार होता त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती षटकार आला त्यानंतर दुहेरी धाव पुन्हा एकदा षटकार त्यानंतर 2 आणि 6 म्हणजे एकंदरीत 28 धावा होत्या. बरोबर आमच्या स्कोररने फक्त 5व्या चेंडूवरती 3 धावा ॲड केल्या कारणास्तव या ठिकाणी 29चा उल्लेख केला मी. हरकत नाही आहे. चुका या माणसांकडूनच होतात आणि त्याच्यावरती लगेचच लक्ष आपण केंद्रित करू. माफ करा लगेच आपण मॅच ऑन करा. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅकलिपला थोडंसं खाली ठेवलंय. सॉफ्ट हँडने हा चेंडू वळवण्याचा प्रयत्न आहे तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. सध्या सिंगल डबलला देखील तितकंच प्राधान्य दिलं पाहिजे जितकं तुम्ही चौकार षटकाराला देता. कारण सिंगल डबल म्हटलं ना की मात्र क्रिकेटची लाईफ लाईन असते. एकेरी दुहेरी धावेने देखील सामना जिंकता येऊ शकतो हे माहिती आहे प्रत्येक क्रिकेटकराला. आणि आता सध्या ते चित्र मैदानाच्या आतमध्ये महेशने मात्र या ठिकाणी आपण पाहतो महेश बडवीने स्ट्राईक रोटेट केली आहे कारण सध्या मैदानाच्या आतमध्ये किशोर बडवीचा बल्ला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सध्या हल्ला करतोय. मचार आहे हल्ला. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग टाकवरती साजिद. पहिला डॉट त्यानंतर एक सिंगल. सचिन केवणे देखील मॅचचा आढावा घेतात. या क्रीडा नगरीचा आढावा घेतात कारण नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन ते असणार आहेत. स्क्वार कट अप्रतिम स्लाइस करण्याचा प्रयत्न होता आणि आता एक सिंगलच मिळेल. चांगल्या गोलंदाजाच्या विरोधात एक आपण पाहतोय चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न आहे. सन्मान देणं तितकंच गरजेचं आहे. हे खऱ्या चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य असतं. अगदी आपण पाहतोय सॉफ्ट हँडने स्लाइस करण्याचा प्रयत्न ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. अगदी आपण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट डिफेन्सिव्ह पवित्रा या ठिकाणी घेतलेला आहे कारण साजिदने 43 धाबा बनवल्यात. त्या साजिदच्या विरोधात या ठिकाणी आपल्याला धाबा बनवावा लागणार आहेत असा प्रयत्न टीम काकडवाल संघ करते. हो परंतु चांगली गोलंदाजी आहे. कौतुक करावं लागेल साजिदचं. जशी बॅटिंगमध्ये धमाल त्याने केली आहे आणि आता गोलंदाजीमध्ये कमाल सुद्धा करतात. बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल आणि डॉट बॉल आल्यानंतर ऑफकोर्स कोणताही गोलंदाज खुश होईल म्हणून आमचे गणेश पाटील सांगतात की बोगॅम्बो खुश हुआ. 2 बॉल शिल्लक आहेत. स्टील 2 टू गो. ओ शफल जास्त झाले होते. संपर्क नाही आहे. लाईन या ठिकाणी आपण पाहतो शॉट ऑफ गुड लेंथ होता परंतु काटा बदललाय. दिशा थोडीशी भरकटली गोलंदाजाची. आउटसाइड दे लेग स्टंप. अंपायर सिग्नल बाईट बॉल. अवांतर धाव पडेल. अत्यंत सुंदर स्पर्धा आपण पाहतो नगरसेविका चषक. पहिल्या स्टंप मध्ये अगदी आपण पाहतोय नगरसेविका हे पद आणि नगरपालिकेत जाण्याचा मान ज्या ताईंना मिळालं खरं तर त्यांच्याच नावानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सौभाग्यवती हेमांगीताई तेजस मस्कर. खोलवट टप्प्याचा बॉल ऑन साईडला आपण पाहतोय खोदून काढला अक्षरशः क्षेत्ररक्षक थोडेसे बीट
फंबल झाले त्याचा पुरेपूर फायदा आणि बॅकअप मिळाला लगेचच रोशन या ठिकाणी येतात 2 धावा मिळतील. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 2चा खेळ या ठिकाणी अजूनही बॅलन्स आहे. शेवटचा बॉल शिल्लक असेल. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. नेक्स्ट मॅच कार्तिक 11 श्री गणेश कासगाव करण लहाने वर्सेस सचिन केवणे. बिग बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही वांगणी एक्सप्रेस आता एकमेकांच्या विरोधात धडकणार नेक्स्ट मॅच मध्ये. शेवटचा बॉल अंपायर सिग्नल वाईड. अतिरिक्त धाव मिळेल. अमितजी डांगरे सर मुख्य पंचाच्या भूमिकेत तुम्ही पाहतायत आणि स्क्वेअर लेगचे पंच जय पवार सर आहेत. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत विक्रम शेलार सर. टीव्ही अंपायर. धावसंख्या धावफलकावरती 34. शेवटचा बॉल. सुरुवात धमाकेदार केली आहे. हो क्लीन बोल्ड. फलंदाज झाल्या बाद यष्ट्या उद्ध्वस्त केलेत आणि आता पहिला धक्का टीम प्रियांश 11 आई गावदेवी काकडवाल संघाला लागलेला आहे. फलंदाज महेश मडवी बॅक टू द पॅव्हलियन. हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. स्पर्धा कोणतीही असू द्या, मॅचेस कोणत्याही असू द्या, परंतु क्रिकेटचा सच्चा आणि एक प्रामाणिक चाहता म्हणून अविनाश माळीकडे पाहिलं जातं. स्वागत आहे अविनाश आपलं. षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झाला आणि 2 षटकामध्ये धाव फलकावरती 34. 63 धावांचं आव्हान आहे म्हणजे येणारे 12 बॉल आणि आता विजयासाठी 29 धावांची गरज. नवीन बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बळी भुईरला आपण पाहतोय. एक जबरदस्त आपण पाहतो विस्फोटक फलंदाज मिडल ऑर्डर मधून वनडाऊसाठी नेहमीच बली भुईर एक घातक ठरलेला फलंदाज आहे आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये ते दाखल देखील झालेत. 12 बॉल 29 ची गरज आहे. कुठेही जाऊ नका. सामना तुम्हाला हाय व्होल्टेज पाहायला मिळणार आहे कारण गोलंदाजी तितकीच दमखम पाहायला मिळते, तितकीच ताकदवान बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये टीम काकडवाल संघाची. 12 बॉल 29 ची गरज. स्ट्राईक एंडला किशोर मडवी. ओ यावेळेस आपण पाहतोय टॉपेज. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. अमोल चव्हाणला मिळतीये या मॅचची प्राइज विकेट. किशोर मडवीला देखील मैदान सोडावं लागेल. महेश मडवी बाद झाल्यानंतर बॅक टू बॅक तू चल मैं आया हे समीकरण असताना 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. तर का प्रतिम झेल टिपण्यात आला अष्टीरक्षककडे. आज मला तरी असं वाटतं की आज संपूर्ण दिवस हा साजिदचाच असणार आहे. काल देखील मॅन ऑफ द सिरीजचा किताब या साजिदने उचललेला आहे आणि आज देखील आपण पाहतो का बॅटिंग करतात. काय जबरदस्त फिल्डिंग असेल, गोलंदाजी असेल, तीनही फॉर्मॅटमध्ये चांगली कामगिरी ही मात्र साजिद शेखची पाहायला मिळाली आहे. अमोल चव्हाण बॉलिंग ट्रॅकवरती आलेत. पहिल्या बॉलवरती विकेट त्याला मिळाली आहे, महत्वाची विकेट. किशोर मडवी थोडेसे जड अंत करणारे मात्र पॅव्हेलियनच्या दिशेने परत आहेत. याच दरम्यान काकडवाल टीमचे बिग सपोर्टर महेश साळवे यांचे या ठिकाणी आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. ऑन साईडला आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॉल. त्याला मात्र ड्राईव्ह करत असताना खोदून काढलाय. एक सिंगल मिळेल. याच दरम्यान आमचे जय हनुमान क्रिकेट संघ कानूरचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू दिनेश राऊत यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. काही असे बरेचसे न्यूट्रल प्रेक्षक असतात, मग मॅच कोणाची असू द्या. अगदी आपण पाहतो क्रिकेट वेड प्रेक्षक आपण भरपूर पाहिलेले आहेत. त्यामध्ये अविनाश माळीचं नाव
हे आवर्जून घेतलं जाईल. असे अनेक प्रेक्षक आहेत, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in या वाहिनीच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्व ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करू. संध्याकाळच्या सत्रात फुल टॉस बॉल, फुल टोल या ठिकाणी वसूल केला जाईल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर बळी भोईरच्या बॅटमधून आलाय. आणखीन एक खणखणीत दर्जेदार षटका. कलाटने बळाली आहे. फटका प्रतिम पाहायला मिळाला बळी भोईरचा, हे देखील सांगतायत. टायगर अभी भी जिंदा आहे. या मॅच मध्ये आपण पाहतो पुन्हा एकदा या मॅचला खुलं करण्याचा प्रयत्न टीम काकडवाल संघाच्या वतीने केला जात आहे. म्हटलं जातं ना, कोशिश तो सबकी जारी है लेकिन आने वाला वक्त बताएगा कौन किस पर भारी है. हो बॅटची लिडिंग एज मागे यष्टी रक्षक आपण पाहतो थोडेसे संभ्रमात राहिले, परंतु त्यांच्या पाठीमागे हा चेंडू लँड झाला आणि तिथे बॅकअप देत असताना शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग त्यांनी मात्र चेंडू अडवलाय. धाव मिळणार नाहीये. जिथे मात्र 9 बॉल 22 धावांची गरज होती, तिथे येणारे 8 बॉल आता 22 धावांची गरज आहे. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक. अमोल चव्हाण आणि त्याच्या विरोधात पुन्हा एकदा आक्रमण. हल्ला बोल करत असताना पिकअप स्ट्रोक. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे दनादन बळी भोईरच्या बॅटमधून आलाय. दर्जेदार खणखणीत षटका. तर 47 धावा धावफलकापती झालेले आहेत आणि याच दरम्यान या षटकाराने आगमन होत आहे आपल्या पाहुण्यांचं. खरं तर आपण पाहतो ज्यांचं भरीव योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बदलापूर शहराचे एक नामांकित समाजसेवक आणि युवा उद्योजक सन्माननीय तेजस दादा अर्थातच बंटी दादा राजाराम मस्कर साहेबांच्या ठिकाणी आगमन होत आहे. सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यांचा संपूर्ण मित्र परिवार. अंपायर सिग्नल व्हाईट बॉलचा कॉल या ठिकाणी अंपायर्स देत आहेत. जय पवार सर आम्हाला सांगतायत आणि अगदी आपण पाहतो पंचांचा निर्णय हा अंतिमच राहणार आहे. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा सध्या मैदानाच्या आतमध्ये. म्हटलं जातं ना, कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, हारा वही जो दिल से लढा नहीं. आणि असा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एका बाजूला टीम श्री 11 मोहाची वाडी नेरळ संघ खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला प्रियांश 11 आई गावदेवी क्रिकेट संघ काकडवाळ. या 2 संघांदरम्यान चालू असलेला सामना आहे. आदरणीय बंटीदादा मस्कर यांच्या माहितीसाठी 2 संघ बलाढ्य आहेत. सेकंड राऊंड मधून पहिली मॅच कव्हर करतायत. अगदी आपण पाहतो 63 धावांचं आव्हान असताना सामना होता कुठे, सामना आला कुठे. गोलंदाज अमोल चव्हाण, स्ट्रायकेंडला बली भोईर. ओ यावेळेस बॅटची कडा मागे चालला बॉल. एक सिंगल कंप्लीट करण्यात आली. क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत बळी, परंतु नकार देण्यात आलाय. कारण सध्या स्ट्राईक हवी आहे बली भोईरला, म्हणून त्याच्यासाठी त्याला थांबवण्यात आलंय. एक चांगली रणनीती सध्या मैदानाच्या आतमध्ये टीम काकडवळ संघाच्या फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली. एक चांगलं कॉन्टेस्ट तुम्ही पाहतात, एक चांगला सुसंवाद पाहायला मिळाला. आणि आता सध्या आपण पाहतो शेवटच्या अंतिम षटकामध्ये सामना जाऊन पोहोचलाय आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये विजयासाठी 14 धावांची गरज. अगदी आपण पाहतो कार्यावरती आधारित हे संगीत आपल्याला पाहायला मिळालं. तुझे किसने कहा कि तू मेहमान बनकर आया कर, तू इस शहर का शेर है, तू शेर बनकर आया कर. आणि आता सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय बंटीदादा मस्कर यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शेर की झलक सबसे अलग
असं म्हटलं जातंय, कारण सध्या आपण पाहतोय बदलापूर शहरामध्ये एकाच नावाचा बोलबाला आहे, तो म्हणजे बंटी दादा म्हस्कर. युवकांच्या गळ्यातील ताईत म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल. चला, जास्त वेळ खर्च करते टीम मोहाची वाडी. 6 बॉल 14 धावांची गरज. आता निर्णायक षटक सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज करान, स्ट्रायकेंडला बळी भुईर. पहिला बॉल जबरदस्त वेगवान रीतीने टाकण्यात आलाय. फुलर लेंथ, संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा धाबा थांबवण्याचं एक शस्त्र आता मात्र मोहाची वाडी संघाच्या वतीने या ठिकाणी वापरण्यात आलंय, ते म्हणजे करण नावाचं. पहिला बॉल डॉट आलाय. वेग प्रचंड आहे, थांबवण्याची क्षमता आहे, परंतु दुसऱ्या बाजूला बली भोईर नावाचं वादळ सध्या मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय. ऑन साइडला फटका दमदार आहे. मागाशी सांगितलंय की बली भोईर नावाचं वादळ सध्या मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. या ठिकाणी आपण पाहिलं तर ऑन साइडला आपण पाहतो प्रचंड वारा पाहायला मिळतो. त्याचा ऍडव्हान्टेज या ठिकाणी जरूर बॅटरला निसारबाई मिळत असेल आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी उचललाय. 4 बॉल आणि आता 8 धावांची गरज या मॅच मध्ये. सामना कुठे जाईल? काकडवालला जाईल की सामना नेरल मोहाची वाडी टीमच्या बाजूने झुकेल? 4 बॉल 8 ची गरज. हो, यावेळी ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना आपण पाहतो डीप मध्ये बॉल चाललाय. एक सिंगल आली आहे. सेकंडचा कॉल, दुसरी धाव हवी आहे. अगदी आपण पाहतो या ठिकाणी थांबवण्यात आलंय. फलंदाज होईल बाद. बली भोईरला स्ट्राईक मिळणार नाहीये, कारण स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतो विकासला मात्र परतावा लागणार आहे माघारी. आणि आता कदाचित डोक्याला हात लावायची वेळ आली आहे, कारण नॉन स्ट्राईक एंडला राहील बळी, परंतु न्यू बॅटर येईल तो मैदानाच्या आतमध्ये असणार आहे स्ट्राईक एंडला. आणि 3 बॉल विजयासाठी 7 धावांची गरज. तीन बॉल 7 धावांची गरज. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये विजय प्रस्थापित करून देईल टीम प्रियांश 11 आई गावदेवी क्रिकेट संघ काकडवालला. आणि जर डॉट बॉल विकेट आली तर मात्र पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित करेल या मॅच मध्ये. क्रिकेट म्हटला तर जर तरला महत्व नाहीये. क्रिकेट असाच खेळ आहे जो मात्र कधी एखाद्याला हसवेल तर कधी एखाद्याला रडवेल, हे मात्र कळणार नाहीये. निसारबाई शेख आपण पाहतो मागच्या आठवड्यामध्ये ज्यांनी चॅम्पियन पदक पटकावलं तेव्हा मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळालं. काही स्वप्न घेऊन या मैदानावरती देखील ते लवकरच उतरणार आहेत असे आमचे निसारबाई शेख. 3 बॉल आणि आता विजयासाठी 7 धावांची गरज. एखादा मोठा फटका आला ना तर या सामन्याचं चित्र पालटल्याशिवाय राहणार नाहीये. कलाटणी मिळेल या मॅच मध्ये. गोलंदाज करण. ओ शॉट ऑफ गुड लेंथ. पडल्यानंतर आपण पाहतो अंपायर आमच्याकडे वळतात. इथे मात्र व्हाईट बॉल मिळेल. सोने पे सुहागा. कदाचित आपण पाहतो एक संधी आणखीन एक मिळाली आहे टीम काकडवाल संघाला. हे नशीबच म्हणावे लागतील. लक फॅक्टर ऑन होतंय. आता 3 बॉल 6 धावांची गरज. किमान एक फटका. अगदी मात्र देवाचा धावा करत असतील सध्या सर्व पाठीराखे. गोलंदाज करण. फुल टॉस बॉल. संपर्क व्यवस्थित नाहीये बॅट आणि बॉलचा, परंतु अगदी आपण पाहतो चेंडू थोडासा डीप होत असताना या ठिकाणी मला वाटतंय की पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असणार आहे, लक्षात असू द्या. कारण अगदी आपण पाहतो ऑनफिल्ड अंपायर लिगल बॉल देण्यात आलाय, परंतु आता आपण लगेच चेक करू. टीव्ही अंपायर वॉर रूम मध्ये विक्रम शेलार एक जबरदस्त क्रिकेटर आहेत. शाही श्रद्धा क्रिकेट संघ खांबालपाडा या संघाचं कित्येक वर्ष ज्यांनी नेतृत्व केलेलं आहे असे ऑफिशियल पंच सध्या आमच्या तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आहेत. इट्स अ नो बॉल. 1+1 मिळतील धावा 2 आणि आता विजयासाठी गरज असणारे 3 बॉल शिल्लक आहेत आणि 4 धावांची गरज. चार धावांची गरज. उर्वरित 3 बॉल. क्या बात है.
या सामन्याचं चित्र काही वेगळंच पाहायला मिळालं. या नो बॉलने पूर्णपणे आता मोमेंटम शिफ्ट झालेला आहे. ऑन साइडला बली भोईर ये नाम तो सुना ही होगा आणि सामना जिंकलाय. एंड इज वेल देन ऑल इज वेल. जबरदस्त कामगिरी राहिली आहे. शेवटपर्यंत वाघासारखा लढला आणि नुसता लढला नाही तर आपल्या संघाला घेऊन अगदी आपण पाहतो तिसऱ्या फेरीमध्ये देखील गेलाय असा बळी भोईर प्रियांशील बनाई गावदेवी क्रिकेट संघ काकडवाळ संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक टीम श्री 11 मोहाची वाडी. आपण या ठिकाणी देणार आहोत. नुकताच ज्यांचं आगमन झालंय सन्माननीय बंटीदादा मस्कर ज्यांच्या सामाजिक कामाचा आपण आढावा पाहिला तर बदलापूर शहरामध्ये अत्यंत चांगले टॅलेंटेड व्यक्तिमत्व आहेत. सातत्याने त्यांच्या माध्यमातून सांस्कृतिक सामाजिक उपक्रम आपण पाहिलेले आहेत. तर नुसते कार्यक्रमच पाहिलेले नाही आहेत तर सध्या बदलापूर शहरामध्ये आपल्या नावाचा ठसा ज्या व्यक्तिमत्वाने उमटवलेला आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदे